सगळ्यात महत्त्वाचे आहेत किंवा आयोग आहे ना, त्या प्रश्नावर एवढं फिरत आहे. त्यावेळेला तो आशीर्वाद नावाचा ज्या व्यंजनाचा उच्चार करताना श्वास सोडून आपण बघत आहोत मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या घटकांची ऑनलाईन सिरीज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत मराठी व्याकरणातील महत्त्वाच्या घटकांची ऑनलाईन सिरीज. आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं तर मराठी वर्णमालेतील भाषेची उत्पत्ती, त्यानंतर मराठी वर्णमाला प्रकार आणि प्रकारांमध्ये स्वरांचे प्रकार बघितले. पण आपण स्वरादी आणि व्यंजनांचे प्रकार थोडक्यात बघितले होते, पण विस्तृत त्याच्या व्याख्या सांगितल्या नव्हत्या, मात्र तक्ता दिला होता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आता जर तुम्हाला लिंक लागत नसेल, तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, तर याच्या अगोदरचे व्हिडिओ आपले बघून घ्या. कारण आपण काय सुरू केलेलं आहे, वर्णमाला भाग 4, याच्या अगोदर भाग 3, भाग 2 आणि भाग 1 जर बघायचा राहिला असेल तर अगोदर ते भाग बघा. का? कारण तशाच पद्धतीने तुम्हाला लिंक लागेल. साखळी पद्धतीने असे आपण व्हिडिओ बनवत आहोत. पण याच्यानंतर कोणते व्हिडिओ येतील आपले? आता आपले व्हिडिओ YouTube वरती सतत येत राहणार आहेत. पण कोणत्या आणि कशा प्रकारे? थोडक्यात नियोजन सांगतो, तुम्हाला माहिती असावं की निबंध लेखनाची सिरीज येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PYQ सिरीज. PYQ सिरीज हा सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांच्या मागणीचा भाग आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आणि फोन आलेले आहेत की आपल्याला PYQ मराठीची सिरीज घ्या. का? कारण विस्तृत पद्धतीने PYQ सिरीज उपलब्ध नाहीये. विस्तृत पद्धतीने म्हणजे काय? तर उदाहरणार्थ एखादा प्रश्न घेतला जातो, त्याचं उत्तर सांगितलं जाईल, परंतु त्याचं उत्तर ते का आहे आणि इतर 3 पर्याय ते उत्तर का नाहीत, आणि जर ते उत्तर नाहीत तर ते कशाचं उत्तर होऊ शकतील, एवढ्या विस्तृत पद्धतीने कोणत्याही प्रकारे PYQ ची सिरीज नाही जे आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकन क्लिक करा. का? कारण दैनंदिन आपला जो व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि स्पर्धा परीक्षेच्या या वाटेवरती तुम्हाला हा पथदर्शी कार्यक्रम निश्चितपणे ठरेल. बघूयात आता मराठी वर्णमालेचा भाग 4, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो भाग 4 जो आहे, त्यामध्ये याच्या अगोदर झालेल्या घटकांचं थोडक्यात रिव्हिजन, ज्याला आपण उजळणी म्हणतो. आता उजळणी काय आहे? भाग 1 मध्ये आपण काय बघितलंय बघा, तुम्हाला सांगतो. भाषा उत्पत्ती बघितली. भाग 2 मध्ये आपण काय बघितलं? वर्णमाला आणि प्रकार बघितले. भाग 3 मध्ये आपण स्वर प्रकार बघितले, स्वरांचे प्रकार विस्तृत समजून सांगितले. आता भाग 4 मध्ये आपण काय करणार आहोत? स्वरादी, त्याच्या व्याख्या, त्यानंतर व्यंजने आणि त्याच्या व्याख्या, या प्रकारे आपण पुढे आता जाणार आहोत. चला तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला हे सांगत असताना कुठेही जाऊ नका. दुसरी महत्त्वाची बाब, मी हे जे काही सांगतोय हे सगळं वहीमध्ये लिहून घ्या. उगीच नुसतं कुठेतरी बसून ऐकायचं, कान देऊन न ऐकल्यासारखं करायचं, कान देऊन ऐकल्यासारखं करायचं पण सोंग करायचं, असलं काही करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वही आणि पेन घेऊन बसा. क्रमांक 2 आणखी एक सांगतोय, हातात पेन्सिल आणि पट्टी पण ठेवा, खोड रबर ठेवा. का? कारण बऱ्याचदा मी काय करतो, चार्ट किंवा शॉर्टकट तयार करून देतो. हायलाइट करता आले पाहिजेत ना. मराठी व्याकरण पाठांतराचा मुद्दाच नाहीये. मराठी व्याकरण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे समजून घेण्याचा. जसं की तुम्हाला एक व्याख्या समजून सांगितली मी, कोणती आठवते का तुम्हाला? ती व्याख्या परत एकदा का सांगतोय? कारण आता आपल्याला स्वरादी आणि व्यंजनांचे प्रकार बघायचे. याच्यामध्ये ती व्याख्या महत्त्वाची आहे. व्याख्या अशी होती की आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आता बघा, आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात.
ही व्याख्या आपण अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये समजून सांगितली की मूलध्वनी आणि वर्ण यातले फरक काय, की हे एकच आहेत की यामध्ये थोडाफार फरक आहे. ही व्याख्या तयार केलेली आहे मोरोपंत केशव दामलेंनी. याच्यामधला फरक आता व्यंजनांमध्ये आपल्याला उपयोगी पडतो. वर्णमाले आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. यापैकी मूलध्वनी आणि वर्ण, बघा, मूलध्वनी आणि वर्ण याच्यामध्ये फरक आहे का? तर हो, अत्यंत छोटासा फरक आहे, पण तो नेमका काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फरक आहे की मूलध्वनी, हे जे मूलध्वनी आहेत ते हवेमध्ये विरून जातात, ते दिसत नाहीत, ते अदृश्य किंवा अस्पष्ट असतात. जसं की मी आता तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला दिसतंय का? नाही. पण तुम्हाला समजतंय, कारण तुमची आणि माझी भाषा एक आहे. पण मी या ठिकाणी बोलतो ते दिसत नाही. जसं की मी क म्हणालो, मी म म्हणालो, हे दिसतं का? नाही, हवेमध्ये विरून जातं. पण मी म किंवा क असं मोठ्या पद्धतीने इथं लिहून घेतलं. आता तुम्हाला दिसतं, कारण मी ते रंगानं लिहिलं, म्हणजे वर्णानं. रंग म्हणजे वर्ण, रंगानं मी लिहिलं. मग मूलध्वनी अदृश्य असतात, वर्ण दृश्य किंवा स्पष्ट असतात. हा दोन्ही मधला महत्वाचा फरक. आता पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे, हे तर आपण बघितलं. आता आपण याच्यानंतर काय बघितलं तुम्हाला सांगतो. याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे वर्णमाला आणि वर्णांचे प्रकार. हे जे 3 प्रकार असतात ना, पहिला प्रकार आहे स्वर, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजने. हे प्रकार या ठिकाणी आपण एक एक करून बघत असताना, स्वर मराठीमध्ये एकूण 14 असतात, स्वरादी मराठीमध्ये 2 असतात, आणि व्यंजनांची संख्या एकूण 34 आहे, पण संयुक्त व्यंजनांसह 36 मानली जाते. आता आपल्याला स्वरांचे प्रकार बघून झाले. आता आपल्याला काय बघायचं, या घटकामध्ये स्वरादी कोणते आणि व्यंजने कोणती हे महत्वपूर्णरित्या बघायचंय. चला तर मग आता बघूयात आपण मराठीमध्ये एकूण स्वर कोणते. आता बघा, मराठीमध्ये एकूण स्वर 14. या घटकावरती आधारित असलेला सगळ्यात महत्वाचा घटक जो आता बघायचा आहे तो म्हणजे स्वरादी. बघा, मी जाणीवपूर्वक तुम्हाला काय सांगतोय, आता बघायचंय आपल्याला स्वरादी, पण तुमच्या लक्षात काय असायला हवं, स्वर. का? कारण स्वर या घटकावर आधारित काय आहे, स्वरादी. मराठीमध्ये स्वरादी किती आहेत, 2. कोणते? हे या ठिकाणी मी लिहून दाखवतो. मराठीतील 2 स्वरादी हे अशा पद्धतीने आपण लिहितो. आता हे मी फक्त लिहून दाखवले, मी उच्चारले नाहीत. मग तुम्ही म्हणाल की उच्चारून दाखवा, तर मी याच्या अगोदरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी विस्तृत पद्धतीने वर्णमालेचा तक्ता काढला, त्याच वेळी मी तुम्हाला म्हणायचं कसं हे शिकवलं. आता लक्षात घ्या, याला म्हणतात अनुस्वार. काय म्हणतात याला? अनुस्वार. आणि याला काय म्हणतात? विसर्ग. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का, आपण वर्गात किंवा शाळेत शिकत असताना याला काय म्हणायचो? तर याला म्हणायचो आपण याला म्हणायचो आहा. इथं चुकलं की संधी चुकते. परत एकदा बघा, जर तुम्ही अनुस्वाराला अनुस्वार न म्हणता म्हणाला, जर तुम्ही विसर्गाला विसर्ग न म्हणता आहा म्हणाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला आहा म्हणून फसावं लागतं. का? कारण की इथं आपल्याला सवय जी लागते तसं न म्हणता प्रमाण भाषेतील व्याकरणाच्या नियमानुसार बघावं लागतं. म्हणून लक्षात घ्या, इथून पुढे याला म्हणताना काय म्हणायचंय, तर याला म्हणायचंय अनुस्वार. काय म्हणायचंय? आणि याला म्हणायचंय विसर्ग. मग अनुस्वार म्हणजे काय? तर अनुस्वार याचा अर्थ ज्याचे लेखन करताना, बघा, ज्याचे लेखन करताना, आता हा अनुस्वार, याची व्याख्या लिहून घ्या. असं हेडिंग टाका आणि व्याख्या लिहून घ्या. ज्याचे लेखन करताना, बघा, ज्याचे लेखन करताना अक्षराच्या शिरोरेषेवर, बघा आता मी इथं लिहून दाखवतोय, हे अक्षर, हे याची शिरोरेषा, शिर म्हणजे डोके, डोक्यावर दिलेली रेषा, अक्षराच्या शिरोरेषेवर बिंदू दिला जातो
आणि लेखन केले जाते त्या बिंदूला अनुस्वार म्हणतात. कशाला? त्या बिंदूला. बघा, अक्षराच्या शिरोरेषेवर बिंदू देऊन लेखन केले जाते त्या बिंदूला अनुस्वार म्हणतात. खालच्या ओळीला लिहून घ्या. अनुस्वाराचे लेखन, अनुस्वाराचे लेखन शिरोरेषेच्या वर बिंदू देऊन केले जाते आणि अनुस्वाराचा उच्चार, आता हे फार महत्वाचं, आता जे लिहिताय ते फार महत्वाचं, अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत केला जातो. बघा आता मी उच्चार मी काय म्हणतोय, अनुस्वाराचा उच्चार हा कसा केला जातो? स्पष्ट आणि खणखणीत. आता उदाहरण पण घेऊयात आपण. स्पष्ट आणि खणखणीत उच्चार कसा केला जातो माहिती पाहिजे आपल्याला. जसं की आपण म्हणालो चंचल हा शब्द आपण लिहिला. आता बघा, चंचल हा शब्द आपण लिहिला तर याच्यामध्ये आपण काय दिला? अनुस्वार. कशाला दिला? च वरती अनुस्वार दिला. मग आता तुम्ही म्हणाल की याचा काय फरक पडतो? फरक कसा पडतो ते समजून घ्या. जर आपल्याला अनुस्वार न देता लेखन करायचं असेल तर कसं करावं लागेल? अनुस्वार न देता लेखन करायचं असेल तर आपल्याला असं लिहावं लागेल, चंचल. बघा आता फरक बघा मित्रांनो. आता तुमच्या लक्षात येईल हे उदाहरण क्रमांक 1 याच्यामध्ये फरक बघा. अनुस्वार देऊन लेखन केलं की त्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत झाला, चंचल. पण अनुस्वार न देता लेखन करायचं असेल तर अनुनासिक वापरावं लागतं. परत एकदा बघा, अनुस्वार न देता लेखन करायचं असेल तर अनुस्वाराच्या जागी काय वापरलं? अनुनासिक. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा, वर्णमाला भाग 2 मध्ये मी तुम्हाला तक्ता दिलाय. त्या तक्त्यामध्ये अनुनासिके दिलेली आहेत. अनुनासिके कोणती? तर अनुनासिके बघा, वाङ्मयातील ग, अन, ण, न आणि म. आता बघा, ही आहेत आपली अनुनासिके. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुनासिकांचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत केला जातो का? नाही. अनुस्वारांचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत केला जातो. अनुनासिकांचा उच्चार नाकातून केला जातो. परत एकदा बघा, समजून घ्या. हे अनुस्वाराचे लेखन, हे अनुनासिकांसह लेखन. फरक समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही समजला, एखादी संकल्पना नाही ना समजली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी कमेंट बघतो. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा स्वतःचा पर्सनल नंबर दिलेला आहे, 97 30 64 11 21. का? कारण की तुम्ही कधीही शंका विचारली तरी मला तुम्हाला उत्तर द्यायचंय, उत्तर देणारच आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक इतर कुठलाही नंबर न देता वैयक्तिक नंबर दिलेला आहे, 9730641121. नंबर लिहून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, आता दुसरं उदाहरण बघूयात आपण. आता दुसरं उदाहरण समजा आपण बंडू लिहिलं, बंडू. बंडू वरती ब वरती अनुस्वार दिला, बंडू, बंडू. पण हेच लेखन आपल्याला अनुस्वार न देता अनुनासिक देऊन करायचं असेल तर कसं करावं लागेल रे? बंडू न बाणाचा वापरला. अनुनासिकांपैकी काय वापरायचं हे त्या उच्चार स्थानावरती ठरलेलं असतं. कशावरती ठरलेलं असतं? उच्चार स्थानावरती ठरलेलं असतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी जाणीवपूर्वक एवढ्या डीप मध्ये जाऊन का सांगतोय? कारण का तर व्याकरण हा पाठांतराचा नाही, समजून घेण्याचा मुद्दा आहे. जे जे कोणी व्याकरण पाठांतर करतात त्यांनी पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघा. प्रश्नपत्रिका आल्यानंतर मुलं हँग होतात. का? तर पाठांतर केलेलं काहीच येत नाही. आलं तर 5-10 प्रश्न येतात नवीन प्रश्न, संकल्पनेवर आधारित प्रश्न. मग कुठून सोडवणार? प्रश्न कसे येतात याचे पण व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत. प्रश्न येतात व्याख्येवर आधारित, प्रश्न येतात संकल्पनेवर आधारित, प्रश्न कसे येतात? पाठांतरा व्यतिरिक्तचे प्रश्न येतात. उदाहरण सोडवायला पण येतात हो.
पूर्वीचा काळ आहेच की नाही असं नाही. आशीर्वाद नावाचा शब्द मराठी व्याकरणाच्या पेपरमध्ये आतापर्यंत सरळ सेवा आणि गट ब, गट क, गट अ मध्ये मिळून मला वाटतं या प्रश्नानं विश्वविक्रम केलाय. आशीर्वाद हा शब्द प्रमाण भाषेत म्हणजे शुद्ध शब्द करून लिहा किंवा ओळखा. मग मुलं परत कुठं ला पहिली वेलांटी की दुसरी, रफार व वर द्यायचा की श वर द्यायचा, यात अजून गणतात हो. त्याच्यानंतर निलिमा हे नाव शुद्ध शब्दामध्ये कित्येक वेळा विचारलंय. आशीर्वाद तर प्रश्नाच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच आहे हो, नो डाऊट. म्हणजे मला कळत नाही आयोग किंवा वेगवेगळ्या परीक्षा घेणारे परीक्षा घेणारे जे समिती आहेत किंवा आयोग आहे ना, ते त्या प्रश्नावर एवढं फिदा काय आहे. इतक्या वेळा तो आशीर्वाद नावाचा प्रश्न विचारलाय. त्याच्यापेक्षा मोठा विश्वविक्रम काय माहितीये, त्यापेक्षा जास्त वेळा मुलं तो प्रश्न चुकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे कसं झालं माहितीये का, ते ग्रामसेवकचे वगैरे जर तुम्ही पूर्वीचे पेपर काढले ना 2006 2005 बरं त्याच्यापेक्षा 2008-10 पर्यंत, तर तो सरळ सरळ जनरल नॉलेजचा एक प्रश्न यायचा बघा, एटीएमचा लॉंग फॉर्म काय, एटीएमचा लॉंग फॉर्म काय. आणि समजा माझ्यासारखा एखादा विद्यार्थी नव्यानच परीक्षेला गेलाय, पहिल्यांदाच परीक्षा देतोय, प्रश्न बघितल्या बघितल्या खुश व्हायचं आणि उत्तर काय लिहायचं माहिती आहे, एनी टाइम मनी. एनी टाइम मनी लिहायचं, प्रचंड खुश व्हायचं, बाहेर येऊन सांगायचं माझं उत्तर बरोबर आलंय. आणि परत उत्तर चुकलं की आयोगाला फुल्या फुल्या द्यायच्या, का तर माझं उत्तर चुकलं. मग इथं आपण का चुकतो माहितीये, आपण जातो पाठांतराकडे, आपण संकल्पनेकडे जातच नाही. आणि मराठी व्याकरणाला एवढे लाईटली घेऊ नका, मराठी व्याकरणाच्या पेपरला एवढं लाईटली घेऊ नका की सहज मी जाईन 50 पैकी 50 प्रश्न बरोबर आणेन. अजिबात नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागेल, समजून घ्यावं लागेल. पण परत एकदा सांगतोय, अभ्यास केला आणि समजून घेतलं तर मराठी व्याकरणाचा स्कोरिंगचा जो विषय आहे ना, इतका स्कोरिंगचा विषय नाहीच आहे दुसरा कुठला. तुम्ही पोलीस भरती करा, तुम्ही तलाठी करा, तुम्ही ग्रामसेवक करा, PSI, राज्यसेवा, राज्यसेवा नाही आता STI घ्या, कारण राज्यसेवेचं व्याकरण संपलं, आता फक्त राज्यसेवेला अनिवार्य मराठी. मग या सगळ्यामध्ये व्याकरणाचे प्रश्न चुकतात का बरं? तुम्हाला माहिती आहे का, 5-5 मेन्स दिलेले विद्यार्थी आहेत, 5 मेन्स दिल्या तरी पण मराठीमुळे पोस्ट मिळाली नाही, मराठीत मार्क कमी मिळाले. तुम्हाला माहिती आहे याचं कारण काय असेल? एकमेव कारण याचं की त्याचा बेसच पक्का नाही हो. त्याला भाषेची उत्पत्तीच माहिती नाही. ते काय करतंय, डायरेक्ट उठायचं संधी सोडवायची, डायरेक्ट उठायचं शब्दांच्या जाती, डायरेक्ट प्रयोग सोडवायचा. कसं चालेल बेट्या? नाही ना चालणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेस पक्का करून घ्या. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे बेस पक्का करून घ्या. भाषेच्या उत्पत्तीपासून सुरुवात करा. भाषेच्या उत्पत्तीला सगळ्यात पहिल्यांदा न्याय द्या. मी म्हणेन समजून घ्या. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही भाषेची उत्पत्ती शिकता याचा अर्थ तुम्ही इयत्ता कितवीत झाला? बालवाडी, अंगणवाडी. अंगणवाडी बालवाडीची मुलं ज्या उत्सुकतेने एखादी गोष्ट समजून घेतात ना, तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, तर आणि तर यश मिळेल. हे पोटतिडकीनं का सांगतोय, कारण मी आतापर्यंत 10-10 मेन्स दिलेल्या विद्यार्थ्यांना भेटलोय, बघितलंय, त्यांना त्यांचं दुःख जाणून घेतलंय. मराठीमध्ये मार्क जायचे जाणारच नाहीत. फक्त कनेक्ट राहा. मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, तुम्ही फक्त कनेक्ट राहा, क्लास आपला जॉईन करा, आपलाच क्लास जॉईन करा आणि तुम्हाला मराठीत 50 पैकी 50च मार्क मिळणार. इतकी छान तयारी आपण करून घेणार आहोत. आता बघा, तुम्ही प्राथमिक गोष्टी समजून घ्या की या ठिकाणी अनुस्वार आणि अनुनासिकातला फरक. मग तुम्ही काय आता आता लक्षात घ्या की अनुस्वाराप्रमाणे लिहायचं की अनुनासिकांप्रमाणे लिहायचं, साधी गोष्ट आहे ना. आता सध्याच्या प्रमाण मराठीच्या व्याकरणामध्ये पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठासह मराठी साहित्य परिषदेने जो GR प्रसिद्ध केला ना, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तुम्हाला आता सध्याच्या लेखन पद्धतीमध्ये अनुनासिकांचा वापर न करता अनुस्वाराचा वापर करून लेखन करायचंय. या ठिकाणी मी बाण दाखवतो, तसं लेखन तुम्हाला करायचंय, असं नाही करायचं. पण याचा अर्थ हे चूक नाहीये, हे संस्कृत प्रचूर बरोबरच आहे. पण आताच्या घडीला प्रमाण मराठी व्याकरणामध्ये हे महत्वाचं आहे, हे समजून घेता आलं पाहिजे तुम्हाला. बऱ्याचदा काय होतंय आपल्याला, आपण ते समजून घेत नाही. संस्कृत प्रचूर लेखन आता नाही करायचं, आता प्रमाण मराठी संदर्भात लेखन करायचंय. परत एकदा बघा,
व्याख्या लिहून घ्या अनुस्वाराची. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत केला जातो. एक खालच्या ओळीला लिहून घ्या. अनुस्वाराचे लेखन करताना अक्षराच्या शिरोरेषेवर बिंदू दिला जातो. आता तुम्ही म्हणाल स्वरांच्या लिहा, अक्षरांच्या कशा लिहिताय? तर अक्षरच बरोबर आहे, अक्षरच बरोबर आहे म्हणून मी सांगतो तेच लिहा. आता त्यानंतर बघा, हे जे उदाहरण आहे ना, हा चार्ट हा आहे असा लिहून घ्या. हा तक्ता आहे असा लिहून घ्या. जर आवश्यकता वाटत असेल ना, तर हा अनुनासिकांचा तक्ता आहे ना, हे अनुनासिके 5 ती लिहून घेतली तरी चालतील. पण सगळ्यात महत्वाचं हे पण माहिती असू द्या की सध्याच्या लेखन पद्धतीमध्ये मराठीत अनुस्वार देऊनच लेखन करायचं. जसं की गंगा, गंगा असं लिहायचं. आता पुढे बघा, असंच लिहायचं. घंटा असंच लिहायचं, असं नाही लिहायचं. का? कारण की प्रमाण मराठीचा नियम आहे, हा नियम सांगितलाय आपल्याला. दरवर्षी वेगवेगळे कोणते ना कोणते जी आर येतात. जसं की 2009 ला जी आर आला होता की मराठी स्वर मालिकेमध्ये 2 नवीन स्वर ऍड केले गेले. कोणते घेतले गेले? ए ऑ. कोणते? ए ऑ. ए ऑ. का? बॅट बॉल, जसं की कॅट डॉग. इंग्रजी शब्द आहे तो, इंग्रजीच नाम, पण मराठी प्रमाण उच्चार केला जातो ना. तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजीतले अनेक शब्द आपण मराठी प्रमाणे वापरतो. तुम्ही म्हणाल कसं काय? साधी गोष्ट आहे बघा, माझ्या अंगात काय? जॅकेट, शर्ट, पेन, टेबल, बोर्ड, टेबल, रिमोट, बाटली. काय तुम्हाला सांगू का, माईक. म्हणजे असा कुठला शब्द आहे की जो आपण मराठीत वापरतो? ह्याला मुलं घड्याळ न म्हणता वॉच म्हणतात. 90च्या दशकातली पिढी किंवा माझी शेवटची पिढी ह्याला घड्याळ म्हणते, नवीन पिढी वॉच म्हणतात ह्याला. चष्मा कोणी म्हणतच नाही, स्पेक्ट म्हणतात. मग आता लक्षात घ्या ना की मराठीमध्ये इंग्रजी शब्द मराठी प्रमाण वापरले जातात. मग हे चूक आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. हो, चुकीचं काहीच नाही. का? कालाय तस्मेन महा, काळानुसार बदलावं लागतं. पण याचा अर्थ असा नाही की मराठी विसरून जाईन, मराठी संपून टाकेन. अजिबात नाही. मराठी शब्द माहितीच पाहिजेत, मराठी प्रमाण शब्द माहिती पाहिजेत, मराठी बोली शब्द पण माहिती पाहिजेत. असो, प्रमाण मराठी आणि बोली मराठीवरती पुढे नवीन व्हिडिओ आपला येणार आहे, त्याची काळजी करू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कनेक्ट राहा. आता बघा, तुम्हाला कळलं असेल आता मला काय म्हणायचंय की या ठिकाणी अनुस्वाराचं लेखन, अनुस्वाराचा उच्चार, अनुस्वार कसा वापरावा आणि सगळ्यात महत्वाचं अनुस्वार न देता लेखन करायचं असेल तर काय वापरावं? कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अनुस्वार न देता लेखन करायचं असेल तर तुम्हाला अनुनासिक वापरावं लागतं. अनुनासिकाचा उच्चार नाकातून केला जातो. अनुनासिकाचा उच्चार अस्पष्ट असतो. पण कशाचा उच्चार स्पष्ट असतो? बघा परत एकदा, अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असतो. मग फरक समजून घ्या ना, फरक समजून घ्या. एक लक्षात घ्या, माझ्या लेक्चरला बसताना वही पेन समोर ठेवायचा. दुसरी महत्वाची गोष्ट, अशा पद्धतीचे चार्ट रोज तुम्हाला दिले जाणार, रोज तुमच्याकडून पाठ करूनच घेतलं जाणार, त्याशिवाय सुट्टी नाही. बघा आता, अनुस्वार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ज्याचा उच्चार नाकातून केला जातो, अनुनासिके. चला तर मग आता अनुस्वार आणि अनुनासिके हे थोडंसं व्यवस्थित लिहितो जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे. आता बघा, अनुस्वाराचा उच्चार किंवा लेखन स्पष्ट केले जाते, म्हणजे खणखणीत केले जाते. अनुनासिकांचा उच्चार अस्पष्ट केला जातो किंवा नाकातून केला जातो. कळलं तुम्हाला? बघा, अनुनासिकांचा उच्चार नाकातून आणि अस्पष्ट केला जातो, अनुस्वार मात्र स्पष्ट आणि खणखणीत. उदाहरण पण लिहून घेऊया. आंबा,
घंटा, घंटा. आता याची उदाहरणं कशी लिहायची? तर आंबा, घंटा, घंटा ही याची उदाहरणं. लक्षात आलं तुमच्या? आता हा चार्ट लिहून घ्या आपल्या वहीमध्ये. आणि मी जे सांगतोय बरं का ते लिहायचं, टाळायचं नाही. हे कळलं असेल तुम्हाला. आता आता पुढचा सगळ्यात महत्वाचा घटक अनुस्वार नंतर विसर्ग. लिहून घ्या विसर्ग. आता बघा विसर्ग कोणता? मराठीमध्ये विसर्ग आहे असा. पण याला आपण शालेय जीवनामध्ये काय शिकलेलो असतो? चुकून आहा असं म्हणायचं. काय म्हणायचं? आहा. अजिबात नाही म्हणायचं. हे फार चुकीचं. मला एक कळत नाही, अनेक शिक्षकच ह्याला आहा म्हणायला का शिकवतात? फार चुकीचं आहे. अशा पद्धतीनं म्हणायला शिकलो, उच्चाराला शिकलो तर संधीमध्ये प्रॉब्लेम येतो ना. संधी शिकत असताना आपल्याला किती अडचणी येतात, कळतच नाही मुलांना. तिथं पण ते आहा म्हणतात. मग मला सांगा, दुःख हा शब्द म्हणायला लिहायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये उच्चार करताना दुःख आपोआप उच्चार करताना येतं, तिथं म्हणायची काय गरज आहे तुम्हाला? आहा किंवा आहा असं म्हणायची गरज नाही ना. व्याख्या लिहून घ्या. ज्या वर्णाचा उच्चार करताना, ज्या वर्णाचा उच्चार करताना बघा, ज्या वर्णाचा उच्चार करताना श्वास सोडला जातो त्याला विसर्ग म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार करताना श्वास सोडला जातो त्याला विसर्ग म्हणतात. खालच्या ओळीत लिहायचं विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. परत एकदा बघा, विसर्ग म्हणजे काय? विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. आता बघा याचं उदाहरण बघूयात ना आपण. आता आपण लिहिलं दुःख. काय लिहिलं आपण? दुःख. किंवा काय लिहिलं? निशब्द किंवा निपक्ष. आता बघा हे शब्द आपण लिहिले, आपण उच्चारतो कसे? दुःख, दुःख. माझ्या मागे म्हणा दुःख. आता लक्षात घ्या, तुम्ही तुम्ही दुःख असं म्हणताना दुःख असं म्हणता का? दुःख म्हणजे असं म्हणता का तुम्ही? दुःख निशब्द निपक्ष असं म्हणतो का आपण? नाही. आपण काय म्हणतो? दुःख निशब्द निपक्ष असं म्हणतो. म्हणजे काय? उच्चार करताना श्वास सोडला जातो. सगळ्यात महत्वाचं, उच्चार करताना काय केला जातो? श्वास सोडला जातो. श्वास सोडणे म्हणजे विसर्ग. ही व्याख्या PYQ आहे. ही व्याख्या विचारण्यात आलेली आहे. श्वास सोडणे म्हणजे विसर्ग. आता लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन खालच्या ओळीला लिहून घ्या. खालच्या ओळीला लिहून घ्यायचं, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना श्वास सोडून, बघा ज्या व्यंजनाचा उच्चार करताना श्वास सोडून विराम घेतला जातो त्याला विसर्ग म्हणतात. काय घेतला जातो? विराम घेतला जातो त्याला विसर्ग म्हणतात. आता समजलं तुम्हाला मला काय म्हणायचंय? अनुस्वार आणि विसर्ग यातला फरक कळला का रे? आता सगळ्यात महत्वाचं हे लिहून घ्या बरं का. तुम्ही जे सांगतोय ते वहीमध्ये लिहून घ्या. 1 क्रमांक 2 पट्टी पेन्सिल तुमच्याकडे असलीच पाहिजे. चार्ट देतोय, हे सगळे चार्ट म्हणजे आयोगानं विचारलेल्या प्रश्नांचीच उदाहरणं आणि शॉर्टकट आहेत. लक्षात घ्या. परत काय होतं माहितीये की या सगळ्या ज्या नोट्स आहेत ना, ते तुम्हाला नंतर लक्षात राहत नाहीत. परत परत व्हिडिओ बघत बसावं लागतं. त्यापेक्षा काय करा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता मी सांगत असताना लगेचच वहीमध्ये हे लिहून घ्या ना. मग काय होईल? तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. समजलं तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो,
अशा पद्धतीने आपण काय करतोय, अशाच पद्धतीने आपण वर्णमालेचे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 बघत आहोत. हा झाला भाग 4. याच्यामध्ये आपण काय बघितलं? याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे वर्णमाला. त्यापैकी स्वर आणि स्वरादी यातला स्वरादी हा घटक आणि उपघटकासह व्याख्येसह बघितला. छोटी छोटी उदाहरणं देतोय, सोप्या भाषेमध्ये सांगतोय. पण यामध्ये जर काही अडचण आली किंवा PYQ सोडवताना नाही समजलं नाही तर माझा नंबर दिलेला आहे 97 30 64 11 21. त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम चॅनल पण आहे, निलेश देशपांडे या नावे. यूट्यूब चॅनल पण आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करा, बेल आयकन क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कनेक्ट राहा. धन्यवाद.